मी सध्या नवसाला पावणारा महाराजा या मंडळात आहे। आपण पाहू शकतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी ती एक 12 फुटाची मूर्ती आहे। वर्षभर हे नवसाला पावणारे जे मंडळ आहे ते गणपतीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून ते गणपती प्रत्येक वेळी बसवत असतात। यावेळी देखील आपण पाहतोय की सिंहासनावरती बसलेली ही मूर्ती आपणास पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की आपले जे हत्यारे असतील किंवा कमरपट्टा असेल हे सर्व सोन्याचं आहे। आणि दुसऱ्यामध्ये खास करून आपण पाहू इच्छितो की जी गदा आपल्याला दिसते ती गदा देखील 5 किलो चांदीची आहे आणि जे सुवर्ण अलंकार जे पूर्ण घातलेले आहेत। खरं तर हा नवसाला पावणारा महाराजा आहे। ज्यांना हा राजा पावलेला आहे त्या भाविकांनी आपण पाहतोय की पूर्ण सोनं या गणपतीला देखील दान दिलेलं आहे। कमरपट्टा असेल, गणपतीचे पाय असतील किंवा हाताचा जो पंजा असेल आणि जे दागिने आहेत ते सर्व पूर्ण सोन्याचं आहे। आणि खरं तर हे फक्त भाविकांनी दिलेलं आहे। नवसाला पावणारा महाराजा अशी याची ओळख आहे आणि भाविकांनी यावेळी आपण पाहतो की मोठ्या संख्येने सोनं या ठिकाणी दान देखील केलेलं आहे। आणि खास करून मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाला सांगू इच्छितो त्याने हा देखावा देखील दाखवा। खरं तर यावेळी आपण पाहतो की कृष्ण महल या ठिकाणी सध्या करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात हे कृष्ण महल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की झुंबर असेल आणि थर्माकोल असेल आणि तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस नसून तर इथे आपण ज्या शीट असतात त्या शीटच्या आधारे या ठिकाणी आपण पाहतोय की कृष्ण महल या ठिकाणी सध्या तयार करण्यात आलेला आहे। लहान जे गणेश भक्त आहेत ते देखील या ठिकाणी सध्या आलेले आहेत। ते देखील गणपती बाप्पाला आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना पाहायला मिळते। खरं तर कृष्ण महल असा एकदम देखावा या ठिकाणी सध्या तयार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते संपतजी शेवाळे आहेत। शेवाळजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। 41 वर्षापासून आपण परंपरा जपताय, त्याबाबत काय सांगाल? 1985 साली या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि स्थापनेपर्यंत आजपर्यंत या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे। माझ्याबरोबर जी माझी टीम आहेत, अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत, हे तेच आहेत। चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे इथल्या जनतेने आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलेला आहे, व्यापाऱ्यांनी विश्वास ठेवलेला आहे, म्हणून स्थापनेपर्यंतपासूनची आमची ही कमिटी आहे। खरं तर आपण पाहतो की यावेळी कृष्ण महल करण्यात आलेला आहे, त्याबाबत काय सांगाल? बघा, हे मंडळ प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी तीर्थस्थळं असतील, देखावे असतील, राजमहल असतील, अशा प्रकारचे, पण यावेळेला आम्ही कृष्णमहल म्हणून ही थीम उभी केलेली आहे। आणि ही कृष्णमहलची थीम जी आहे ही सांकल्पिक आहे। कुठे याचा देखावा पौराणिक वगैरे नाही, परंतु हे काल्पनिक केलेलं आहे। कारण आजच्या ह्याच्यामध्ये तरुण पिढीमध्ये कृष्ण कोण होते, कृष्ण कसे होते, या म्हणून कृष्ण या नावाने आम्ही हा थीम तयार केलेला आहे। खरं तर संपतजी, आपण पाहतो की आपण कृष्ण महल हा सुंदर असा थीम या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एकंदरीत किती दिवस लागले आणि कशापासून हे कृष्ण महल आपण केलेला आहे? या महल उभा करत असताना आम्हाला जवळजवळ 50 दिवस लागले आणि 40 कामगार त्या ठिकाणी काम करत होते। हे फिल्म सिटीमधले लोक काम करत होते, मग ते कारपेंटर असतील, पेंटर असतील, शिलाई दर्जे म्हणजे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कामगार होते हे फिल्म सिटीतले काम होते आणि हे काम करत असताना जवळजवळ 50 दिवस लागले। खरं तर आपण पाहतोय की नवसाला पावणारा महाराजा हा खरं तर सगळ्या नवसाला भाविकांना पावतोच आहे आणि पाहतोय की असंख्य जे सोनं या ठिकाणी दान केलं जात आहे, त्याबाबत काय सांगाल? बघा, पूर्वी गणपतीची स्थापना करत्या वेळेला एवढं कोणी दान वगैरे देत नव्हतं, परंतु गेल्या 14-15 वर्षामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मुकुट आला। मुकुट आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पावलं आले। मग काही लोकांनी कमरपट्टा दिला, काही लोकांनी बाजूबंद दिले, काही लोकांनी दंत दिले, काही लोकांनी कर्ण दिले, काही लोकांनी हातातली जी कडी म्हणतो आपण ते दिलेलं आहे। अशा विविध प्रकार देऊन यावर्षी चांदीची गदा, 5 किलो चांदीची गदा ही यावर्षी आलेली आहे। आणि परत एका भक्ताने ह्या जो पूजेचा गणपती जो बोलतो त्यालासुद्धा सिंहासन यावर्षी आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की आता गणेशोत्सव विसर्जनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि थाटामाटात आपण देखील आपला नवसाला पावणारा महाराजाचा विराजमान या ठिकाणी केलेला आहे। तर नवी मुंबईकरांना तमाम काय शुभेच्छा द्या? बघा, गणपती येतात, पारंपरिक येतात, पारंपरिक जातात। गणपती आल्यानंतर लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो। गणपती ज्यावेळेला विसर्जन करायला गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये अशी ते दुःख होतं, परंतु हे पारंपरिक आहे। कारण गणपती विसर्जन करावेच लागतात। लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला गणपतीची स्थापना केली नंतर विसर्जनसुद्धा केलं। असं नाही की बाबा गणपती आले की आपण त्याच जागेवरती वर्षानुवर्षे तेच, असं कोणीही करत नाही। नियमानुसार, अध्यात्मतेनुसार, आणि म्हणून ज्या वेळेला गणपती विसर्जनची आम्ही मिरवणूक करतो
ह्या गणपतीला आपण पाहिलं असेल शिवाजी चौकामध्ये गणपती आपले वाशेगावच्या तलावापर्यंत दोन्ही रस्त्याच्या बाजूला लोक या गणपतीचं दर्शन घेतात. आम्ही आगमन सोहळा करत असताना 9-10 हजार लोक या आगमन सोहळ्याला असतात. आता परवा जवळ आगमन सोहळा झाला. सेक्टर 17 ते 80 फुटाचे रोड असूनसुद्धा दोन्ही रोड पब्लिकनी अशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशा प्रकारे आगमन सोहळासुद्धा आम्ही तयार करतो आणि आमच्यातली जी तरुण पिढी आहे या सेक्टर 17मधले तरुण कार्यकर्ते मंडळाचे आहेत हे आता खूप मोठ्या प्रमाणात ते भाग घेतात. स्वतःहून ते भाग घ्यायला लागले आणि त्याच्यामुळं तरुण पिढी प्लस इथले रहिवासी प्लस व्यापारी मंडळी काही सिनियर सिटीजन मंडळी ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये सहभाग होतो आणि हा सहभाग झाल्यामुळेच मी आपला हा गणपती मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाजी, खरं तर एक शेवटचा प्रश्न, यावेळी बापा पुढे काय साकडं असणार आहे? मी गणपतीच्या चरणी एकच प्रार्थना करेन, या मुंबईतल्या जनतेला सुखी ठेवावं, त्यांची दुःख गणपतीच्या चरणी मांडल्यानंतर ती दूर करावी अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते नवसाला पावणारा महाराजाचे अध्यक्ष संपतजी शेवाळे यांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबईकरांना सुखीत ठेवावं, त्यांच्यासाठी मी सदैव उभा आहे, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.